संगमेश्वरात मुकर्रब खान ज्या वेगाने आला होता त्याच वेगाने तो शिर्क्यांच्या मदतीने शंभूराजे आणि कवी कलशांना घेऊन संगमेश्वरातून निघाला होता। तो पूर्ण सावधगिरीने सह्याद्रीतून गुपचूप बाहेर पडत होता। त्यावेळी चिपळूण, विशाळगड, मलकापूर, पन्हाळा ही मराठ्यांची प्रमुख ठिकाणे होती जिथे लष्करी तुकड्या होत्या ज्या संगमेश्वरापासून 20 ते 25 कोसांवर दूर होत्या। पण त्यांनाही आपला राजा कैद झाला हे माहित नव्हते। बऱ्याच शिपाईने मुकर्रब खान सह्याद्रीच्या बाहेर पडला होता आणि मोगलांच्या घाटमाथ्यावरच्या सपाट प्रदेशात जाऊन पोहोचला होता। तेथून त्याची 20 ते 25 हजाराची फौज घेऊन बघता बघता तो 15 फेब्रुवारी 1689 रोजी बहादूरगडावर औरंगजेबाच्या छावणीत येऊन पोहोचला होता। तेथे पोहोचण्याआधीच त्याने औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे राजबंद्यांना तख्ताकुलाप्रमाणे पोशाख आणि विदूषकासारखी टोपी चढवून राजबंद्यांची प्रचंड यातना देत दिंड काढली होती। पुढे औरंगजेबाच्या छावणीत त्यांना नेण्यात आले। जेव्हा साखळदंडाने बांधलेले शंभूराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबाने समोर बघितले तेव्हा औरंगजेब त्याच्या सिंहासनावरून खाली आला। त्याने त्याचे डोके जमिनीवर टेकले आणि अल्लाचे आभार मानू लागला। हे दृश्य बघून सारा दरबार हेलावून गेला। त्यावेळी जमिनीवर झुकलेला पातशाला कवी कलशांनी पाहिले। तशा कैद अवस्थेतही कवी कलश आणि संभाजीराजे यांनी एकमेकाकडे पाहिले। कवी कलशाची छाती अभिमानाने फुगून आली। त्यांनी लागलीच एक कवन शंभूराजांच्या चरणी अर्पण केले। यावन रावण की सभा संभुभद बजरंग लहू लसत सिंदूर समखूप खेलो रणरंग जो रवि सारी लखतही खदत होत बदरंग त्यो तुव तेज निहार के तख्त तज औरंग तख्त तज औरंग। रावणाच्या सभेत जैसे जखडूनी हुबे केले हनुमाना तसाच औरंग दरबारी ठाकसी हुबा तू मराठ्यांचा पंचप्राणा। सेंदुरा सवे रणरंग माखला अंगावरी तुझ्या रे भाग्यवंता जसे काजव्यांच्या जळतो ठेंबा सूर्यबिंब देखता। दिव्य मूरत नखरा नजाकत पाहुनी झुकली दिल्ली दिव्य मूरत नखरा नजाकत पाहुनी झुकली दिल्ली मुजऱ्यास्तव तुझ्या औरंग्या तख्त उतरून येई खाल्ली मुजऱ्यास्तव तुझ्या औरंग्या तख्त उतरून येई खाल्ली। हे ऐकून औरंगजेब एक एक पावले टाकत संभाजी महाराज आणि कवी कलशांच्या समोर येऊन उभा राहिला। दोघेही औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून जळजळीत कटाक्ष टाकत होते। एकलास खान, फौलाद खान दोघांनी त्यांना औरंगजेबाला ताजीम द्या म्हणून वारंवार सांगत होते, पण संभाजी महाराज आणि कवी कलश मात्र ताठ मानेने उभे होते।